हे पा, हे सर्व तू आणलंस. हो. पण मी तुला सीमाच्या फोटो बद्दल लिहिलं होतं. सॉरी आई आई विसरलास. हो लक्षात नाही आलं बघ ना. हीच काळजी घेणार ना आईची? आई हे बघ, मी तुला निराश करीन का? नाही, सांग मला, तू करीन का? मी एक काम करतो, जादूच्या जोरानं एक फोटो तयार करतो. जादूने? हा, आम्हाला दाखवा दाखवा. हा आई, डोळे बंद कर पाहू. हा काय पोरकटपणा? आई डोळे बंद कर ना. फाजील. चल केले बंद. तुम्ही पण करा, चला. जय काली कलकत्ते वाली, तेरा वचन न जाए खाली. मेरी माँ है एक तस्वीर की सवाली, तू दिखा दे अपना जलवा खाली. आता डोळे उघडा आणि गंमत बघा. आयुष्यमान भाऊ, फार थकली असशील ना? भूक पण लागली असेल. चल. ह्याच मंत्रानं तुला एक मुलगा देतो. मुलगा मंत्रान नाही, तंत्रान होतो. हा. काय झालं ग? काटा. रक्त आलं की? आई बघेल ना. मला मुलीची फार हौस. आता तू आलीस, थोडी तरी फेडून घेते मी ती हौस. ए आई, टॉवेल दे ना ग. अजून ह्याच्या लहानपणीच्या सवय गेला नाही. आहे तसं आहे. मैना, ए मैना, तुम्हीच तिला बाहेर पाठवलंत ना? अरे हो. ए आई ग. आले रे बाबा, मी येते. तुम्ही कशाला? मी देते ना नेऊन. हा घे टॉवेल. सोड ना. ये आई, आई, अगं, ये. बघ ना. अगं, ये. सोड ना. मार नको, मार नको, मार नको. हा, मार नको. नाही, अरे अरे थांब तू. अरे अरे मार नको, पाणी नको मारू. थांब तू. अरे माझ्या घरात जन्माला आला असतास तर तुझ्या बाचं काय नुकसान झालं असतं. ती म्हैस शिंग रोखून धावून आली नसते अंगावर प्रत्येक वेळेला. चल बैस इथं. काय हो सरकार, डोसकं दुखतं काय? हो. चेपून देऊ का? काही गरज नाही. खाली जाऊन आईला सांग की बामची बाटली पाठवून द्यायला. जा. मी काय समजलो नाही. अरे कटकट करू नको रे. खाली जाऊन सांग की बामची बाटली पाठवून द्यायला. कळलं? नाही कळलं, पण मी जाऊन सांगतो की खाली जाऊन सांग बामची बाटली पाठवून द्यायला. आता जा ना. हा दांडगट माझं डोकं दाबणार. बाई, ढाकल्या मालकाने सांगितलंय बामची शिशी पाठवून द्यायला. पाठवून द्या ना. कळलं नाही. मी बी नाही समजलो. सीमा, कपाटातून जरा बामची बाटली घेऊन ये. चालली हो. इथे माझं डोकं ठणकतंय आणि ही बसली आईच्याकडे. जा जा, इथे कशाला आलीस? जा. इकडचं डोकं का दुखतंय? अ. मग मला नाही का सांगायचं? मी बाम चोळून दिला असता. कशाला?
जा आईला खेटून बैस जा. इश्श, रागवायचं काय मिळलं ते असं? खेळ तू ती बामची बाटली चाल चाल हे घेऊन चाल. आणि बाम. तुझ्या कपाळाला हा आता माझ्याच डोसक्याला बाम लावायला चाल पाहिजे. निघ, चाल. डोसकं यांचं दुखतं बाम आम्ही लावायचा. इथं तिला आणायची काय दुर्बुद्धी झाली कोणास ठाऊक. कॉलेजमध्ये माझ्या मागे गोंडागोळा दिंडत होती. आई जराशी काही चांगली बोलली तर शेफारली. माझी काही किंमतच नाही. आता वर येऊ दे मग बघतो. काय बघणार? तुझं तोंड. बघ ना. ए सीमा 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 आता आपल्या हाताने डोकं चेपत बस. चांगली मी चेपून देत होते तर याचं काय बिघडत होतं? घरात कोणी आहे नाही याचं आपलं तेच. मला किती कामं करायची, शॉपिंग करायचंय, घरचं काम करायचंय, स्वयंपाक करायचंय, सीमा याला पण बघायचंय. आलो. तू येस. तू माझ्या खोलीत का आलास चोरासारखा? तू दरवाजा का बंद केलास माझ्या खोलीचा? मी काही करेन. मी पण काही करीन. तू सरळ इथून निघून जा पाहू. नाही जाणार. बघ हं. हो. मी ओरडेन. ओरड. ओरडू? प्लीज ओरड. चोर 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 चोर. काय ग? काय झालं? काय ग? काय नाही काय नाही काही नाही. नाही ओरडलीस कशाला? ओरडली? हो माहितीये चोर आला होता. चोर? हो. दिवसा? हो ना. मग कुठे गेला? कुठे? पाय लावून पळाला. पळाला? अगं मला भ्या वाटतंय आज चोर आहे. मी असताना चोर काय खातो समजते? मालकीनबाई मी इथं आलो ना तेव्हा थोरल्या सरकारांच्या नाही आपल्या धाकल्या सरकारांच्या रूमचा दरवाजा बाहेरून बंद होता. आणि दरवाजा उघडला तेव्हा कुणी बी नव्हतं. कोणी नव्हतं? मग तू कुठे गेला? तो इथं आला होता चोराचा आवाज ऐकून. हा मग मी त्याला कसं नाही पाहिलं? खिडकीतून आला, खिडकीतून गेला. असं? मग काय झालं? मग काय झालं? सुनीलला पाहून तू पळायला लागला. पळतो कसा? सुनीलला त्याला पकडला. असं? मग मग त्याला खाली पाडलं. कधी चोर वरती सुनील खाली, सुनील वरती चोर खाली. खूप बरोबरी झाली. तू इथे एकटी नको राहूस. माझ्या खोलीत चल पाहू. नाही नाही तसं काही नाही. मी चोराला घाबरत नाही. अरे परत आला तर जन्माची आठवण राहील असा मारीन त्याला. तरी पण चोराचा काय भरोसा. चल बाई सदोबा तू इथेच राहा. चोराचा बंदोबस्त कर. चल. करतो की तुम्ही थांबा ना. जेव्हा तेव्हा येच. उंदीर महाराज आज कपडे किती दिवस कुरतडणार? बाहेर या की. हा? नाही म्हणजे तुम्हाला कसं काय कळलं? जसं आईचं आम्हाला कळलं तसं आम्हाला बी कळलं. आई साहेबांना कळलं तर हा. आईला कळलं. हा. आईला अरे आईला उंदीर महाराज उंदीर महाराज अहो बाहेर या की. आपले कपडे द्या, बॅगेत भरायचे. कुठून मारलं? मारला नाही, आईनं दिलाय. बस तू तर मला कंगाल करून टाकणार आहेस. इथं आल्याबरोबर आईला हिरावून घेतलंस. आता हे पण ठेवा. पुरे रे नेहमी असंच. इथं आईला सोडून जाताना मन नाही होत माझं. मग इथं सर्व की का जबरदस्ती आहे का? मग मी एकटा जाईन. तिकडे राजकुमारी रत्ना माझ्या वाटेकडे डोळे लावून बसली असेल बिचारी. आभाळात चंद्र असेल, आकाश निळं निळं असेल आणि राजकुमारीच्या हातात माझा हात असेल. सदोबा हे दागिने विकून धर्मदासचा या महिन्याचा हप्ता भरून टाक. हे असं किती दिवस चालणार?
शेवटचे दागिने ऐकून मीच हप्ता भरणार. आज ना उद्या ह्यो वाडा बी विकावा लागणार. कर्ज घेऊन उधळलं कुणी, भोगते कोण? सदोबा, बाई साहेब, या घरचं अन्न खाऊन मी लहानचा मोठा झालो आहे. या घराची दुर्दशा मला पाहवत नाही. माझी दुर्दशा झाली तरी चालेल, पण या घराण्याची दुर्दशा मला पाहणार नाही. जा. शाबास आई. आज कळलं आई मुलात किती अंतर असतं. आई देखील खोटे मुखवटे धारण करू शकते, प्रेमाचं नाटक करू शकते. नाटक? हो. आई आपल्या मुलांसाठी वणवण फटकते, देह झिजवते, आपल्या तोंडातला घास ती पिलाना भरवते, पण ती त्यांना फसवते, त्यांच्यावर अन्याय करते. आई, हे आज अनुभवलं आई, हे आज अनुभवलं. नाही रे नाही. तू काय म्हणतेस मला काही कळत नाही. असं तुला बोलत तरी कसं? मला बोलू दे आई, मला बोलू दे. श्रीमंत बापाचा बेटा म्हणून फुलपाखरासारखं बागडलो. परिस्थितीची झळ मला लागू देऊ नये म्हणून तू स्वतःवर पळत राहिलीस. असं का केलंस तू आई? का केलंस तू? का केलंस तू आई? का केलं? आई, मी तुला वचन देतो, यापुढे आपल्या हवेलीकडे बोट दाखवायची कोणाची हिंमत होणार नाही.